उदाहरण पाहूया. लक्ष द्या. एका 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद एका लक्ष द्या हे 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 25 बाय 25 मापाच्या हे काय आहे, एक खोली आहे ज्याची लांबी 5 मीटर आहे, रुंदी 3 मीटर आहे. ह्या खोलीमध्ये 25 सेंटीमीटर म्हणजे 25 बाय 25 सेंटीमीटरच्या काय फरशा लावायच्या, आपल्याला स्टाईल लावायची. लक्षात घ्या. तर या 5 मीटर बाय 3 मीटर लांबीच्या खोलीमध्ये एकूण किती फरशा बसतील लक्षात घ्या. सुरुवातीला आपण काय करू, आता इथं काय म्हणते सेंटीमीटर म्हणते, फरशाची लांबी रुंदी किती आहे सेंटीमीटर आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, हे जे 5 मीटर आणि 3 मीटर आहे त्याला सेंटीमीटर मध्ये करू. आता लक्षात घ्या एका मीटर मध्ये 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतंय 100 सेंटीमीटर असते, बरोबर आहे. तर 5 मीटर बरोबर किती असेल मग, म्हणजे 5 मीटर बरोबर किती असेल 500 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे. तसंच ह्या रुंदीचे 3 मीटर आहे ह्याचं सुद्धा सेंटीमीटर करून घ्या. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असेल मग 300 सेंटीमीटर असेल, एवढं समजतंय. आता लक्षात घ्या हे जे लांबी 5 आणि रुंदी 3 आहे हा एक काय आहे आयात प्रकारचा चौकोन आहे. तर आपल्याला आयाताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय हो, लांबी गुणिले रुंदी, समजते. आता आपला एक लांबी 500 आहे, दुसरी रुंदी 300 आहे, जे 500 गुणिले 300. लक्षात घ्या आता जेव्हा असा गुणाकार असतो सुरुवातीला काय करायचं, फक्त ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या. 5 त्रिक 15 झाला. आता एकूण शून्य किती आहेत, इथं 2 शून्य इथं 2 शून्य म्हणजे 4 शून्य चालली समोर 1 2 3 4. ओके किती झाले शून्य 4 शून्य. लक्षात घ्या. आता काय करा लक्षात घ्या, आता हे झालं काय झालं आयताचे क्षेत्रफळ झालं. आता काय करायचं आहे आयताच्या मध्ये फरशा किती बसतील पाहायचं. लक्षात घ्या समजतंय का, म्हणजे एका फरशीचं क्षेत्रफळ किती आहे हो, फरशी कशी आहे चौरस आहे, फरशी काय आहे चौरस आहे. चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे बाजूचा वर्ग, काय आहे बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर. तर आता आपला बाजू माहित आहे किती आहे, बाजू 25 आहे, म्हणजे 25 गुणिले 25 किती येईल 625. समजतंय. आता ह्या 625 न ह्या आयताच्या एकूण रूमच्या क्षेत्रफळाला काय करायचं भागाकार करा 625. समजतंय. चला 3चा भाग घालूया, सॉरी 5चा भाग घालूया आपण. 5 1 5 5 2 10 5 5 25 125 भाग बसला. वर पण घालू आपण 5 त्रिक 15 5 0 0 5 0 0 5 0 0 5 0 0 30,000. परत काय करू आपण, लक्षात घ्या परत काय करू 5चा भाग घालूया 5 2 10 5 5 25. परत 5चा भाग घालूया 5 सख्खे 30 5 0 0 5 0 0 5 0 0. समजतंय. आता लक्षात घ्या परत भाग घालूया आपण 5चा 5 25. लक्षात घ्या 5 1 5 1 उरलं 5 2 10 5 0 0 5 0 0. आता परत 5चा भाग बसतो 5 1 5 5 2 10 2 उरलं 5 चौक 20 0. लक्षात घ्या म्हणजे उत्तर किती येईल हो, म्हणजे 240 फरशा बसतील. आहे का पर्यायामध्ये उत्तर आहे. समजते का. अशा प्रकारे जर तुमच्याकडे गणित आला असेल सुरुवातीला फरशाचं वगैरे गणित असेल त्याचं क्षेत्रफळ कशामध्ये दिले हे पहा. जर क्षेत्रफळ जर तुम्हाला इथं सेंटीमीटर मध्येच लांबी रुंदी दिली असेल तर तुम्हाला हे करत बसायची गरज नाही. समजतंय का. ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊया आपण. प्रत्येकाचा अशा प्रकारचं गणित जर आलं असेल पोलीस भरतीमध्ये एक सुद्धा मार्क कटला नाही पाहिजे. लक्षात घ्या. समजतंय. आता दुसरं गणित पाहूया आपण. एका आयताकृती जागेची लांबी 225 मीटर आहे आणि रुंदी 150 आहे. आता हे आयताकृती जागा आहे,
याची लांबी किती आहे 225 मीटर आहे, रुंदी किती आहे 150 मीटर आहे. समजतंय? तर त्या जागेचं क्षेत्रफळ किती म्हणायचे आहे. तर त्या जागेचं क्षेत्रफळ किती लक्षात घ्या. आयता क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आपल्याला. हे तुमची रुंदी आहे, ही लांबी आहे. आयता क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. चला करा गुणाकार ह्या दोघांचा, उत्तर येऊन जाईल. हा आता लक्षात घ्या, पुढचं गणित घ्या. एका गोलकड्याची त्रिज्या, आता गोलकडा लक्षात घ्या. आधी काय करू आपण, गोलकडा काढून घेऊ. एका गोलकड्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. आपल्याजवळ इथे एक गोलकडा आहे, ह्याची जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे काय, सेंटर पॉइंट पासून वर्तुळाचा एक कोणताही बिंदू म्हणजे हे काय त्रिज्या झाली. ह्याचं त्रिज्या किती लांब आहे, 7 सेंटीमीटर लांब आहे. तर त्या गोलकड्याचे, त्या वर्तुळाचे, गोलकड्याचे क्षेत्रफळ किती म्हणताय लक्षात घ्या. आता हा काय झाला, एक वर्तुळ तयार झाला. आपलं ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ करायचं आहे. गोलकडा म्हणजे वर्तुळ आहे लक्षात घ्या. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे हो, पाय आर स्क्वेअर आहे. पायची किंमत किती आहे 22/7 किंमत आहे पायची लक्षात घ्या. आता आर म्हणजे काय होईल, त्रिज्या आहे, रेडियस गुणिले 7 गुणिले 7 वर्ग आहे लक्षात घ्या, म्हणजे 2 टाइम्स 7. समजतं का, म्हणजे हे कटलं हे कटलं. 62 किती हो 198 चौरस सेंटीमीटर. समजतंय. आता लक्षात घ्या, सॉरी हा किती गुणाकार चुकला आपला. 7 1 7, 7 2 14, 14 4 चला 1, 7 2 14 आणि 1 15, म्हणजे 154 स्क्वेअर सेंटीमीटर उत्तर येईल. समजतंय. आता पुढचा टाईप घेऊया आपण, एका आयताकृती शीताची लांबी. लक्षात घ्या, परत अगोदर सारखंच गणित आहे. एका आयताकृती शीताची लांबी 450 मीटर असून त्याची रुंदी 75 मीटर आहे. तर त्या जागेचं क्षेत्रफळ किती तुम्हाला सांगितलेलं अगोदरच. आयताकृती शेत आहे, आयता क्षेत्रफळ बरोबर किती, लांबी गुणिले रुंदी, उत्तर निघून जाईल. आता लक्षात, फक्त आपण आता जे उदाहरणामध्ये वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे प्रश्न घेतात लक्षात घ्या. एकच टाईपचे 10 प्रश्न घेत बसला ना तर आपला अख्खा दिवस निघून जाईल. लक्षात घ्या, एका त्रिकोण शीतीचा पाया किती म्हणते 8 सेंटीमीटर आहे. एका लक्षात घ्या, आपल्याकडे एक त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणाचा पाया, त्रिकोण एबीसी घ्या समजा, त्रिकोण एबीसी आहे, ह्याचा पाया किती सांगताय 8 सेंटीमीटर आहे. एका त्रिकोण चित्तीचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर आहे. उंची किती दिली हो 5 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोण चित्तीचे क्षेत्रफळ किती. तर त्या त्रिकोण चित्रीचं आपला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. समजते. लक्षात घ्या, त्रिकोण विचारलं, त्रिकोण चित्ती विचारलं तर कन्फ्युज व्हायचं नाही. समजतंय का, त्रिकोण चित्ती असो या वर्तुळ चित्ती असो, नाही कोणती चित्ती असो. समजतंय का, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे आपल्याला. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय हो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. चला 1/2 पाया किती आहे हो 8 सेंटीमीटर आहे, गुणिले 8 गुणिले उंची किती आहे हो 5 सेंटीमीटर. बरोबर आहे. चला बेक बे बेचोक 8 आणि पाऊणचोक 20, जे क्षेत्रफळ किती आलं लक्षात घ्या. क्षेत्रफळ किती आलं सेंटीमीटर मध्ये आहे, जे स्क्वेअर सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर उत्तर आहे. लक्षात घ्या, आलं का, लक्षात घ्या. आता आपण एक अशाच प्रकारे आणखी एक उदाहरण सोडूया आपण. एका त्रिकोण चित्तीचा पाया 16 सेंटीमीटर आहे. पाया काय दिलं इथं, एका त्रिकोण चित्तीचा पाया 16 सेंटीमीटर आहे आणि उंची जी आहे ती 14 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे 14 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोण चित्तीचं क्षेत्रफळ काढा. लक्षात घ्या, आता पर्याय इथे दिलेले आहेत 4. त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र जे आहे आपण जसं तसं ठेवूया. पर्याय म्हणजे पर्याय किती इथं 112 242. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 112, दुसरा आहे 242, तिसरा पर्याय आहे 422 आणि चौथा पर्याय आहे 241. चला
त्रिकोणचित्तीचं क्षेत्रफळ किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आहे आपला 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया किती आहे हो 16 सेंटीमीटर आहे 16. उंची किती आहे 14 सेंटीमीटर. समजतंय लक्षात घ्या. आता सोडून घ्यायला बेक बे बे 8 16 बेक बे बे 8 16. आता 14 गुणिले 8 किती होतं 14 8 112 दर्शे म्हणजे 112 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. को पर्यायामध्ये 112 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय आहे बरोबर आहे. आता लक्षात घ्या. आता त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे एक त्रिकोण आहे आपल्याकडे लक्षात घ्या. एक त्रिकोण आहे. आता हे गणित सर्वांनी लक्ष देऊन पहा. इथं काय होतंय आपल्याकडे त्रिकोण एबीसी आहे. आता इथं आपला उंची दिले नाही ह्या गणितामध्ये लक्षात घ्या. एक त्रिकोणाच्या बाजू जे आहेत 6 15 6. एका त्रिकोणाची बाजू ही आहे 6 सेंटीमीटर ही आहे 15 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू काय 17 सेंटीमीटर. किती आहे 17 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचा आपला क्षेत्रफळ काढायचं लक्षात घ्या. त्रिकोणाचं काय करायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो जर असं गणित असेल तुम्हाला पाया माहित आहे पण उंची माहित नसेल तर कशा पद्धतीने गणित सोडवायचं. सुरुवातीला त्रिकोणाची काय करायचं परिमिती म्हणजे त्रिकोणाची परिमिती बरोबर काय हो लक्षात घ्या. AB अधिक BC अधिक AC. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूची बेरीज AB अधिक BC अधिक AC. आता बाजू किती दिले आपल्याला 6 अधिक 15 अधिक 17. चला बेरीज करा किती झाले 15 आणि 6 21 15 आणि 6 21 आणि 10 31 31 आणि 7 38 म्हणजे आपल्याला परिमिती किती आली हो 38 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय हे पूर्ण जी लांबी आहे एकूण हे झाली परिमिती. आता लक्षात घ्या त्रिकोणाची आता लक्षात घ्या परिमिती आलेली आहे. आपलं काय करायचं अर्ध परिमिती काढून घ्यायची. लक्षात घ्या त्रिकोणाची अर्धपरिमिती काय आहे. आपण त्रिकोणाच्या अर्धपरिमितीला काय म्हणतो यस म्हणतो. समजतंय का. आता अर्धपरिमिती म्हणजे एकूण परिमिती भागिले 2. एकूण परिमिती भागिले 2 म्हणजे अर्धपरिमिती. म्हणजे किती आलं उत्तर 2 भागिले 38 असेल तर 19 सेंटीमीटर हे काय झालं या त्रिकोणाची अर्धपरिमिती झाली. लक्षात घ्या 15 आपलं काय चुकलं का 15 आणि 6 21 किती आहे लक्षात घ्या. प्रश्नामध्ये काय लक्षात घ्या 6 बाजू नाही इथं 8 बाजू दिलेली आहे. काय होत नाही लक्षात घ्या. इथं 6च्या जी प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिलेलं आहे 8 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. तरी आपण प्रश्न सोडू प्रश्न चुकत नाही. लक्षात घ्या त्रिकोणाची अर्धपरिमिती किती आहे 19 सेंटीमीटर आहे. आता त्रिकोणाचे कोणतं सूत्र वापरायचं हिरोचं सूत्र. कोणाचं सूत्र वापरायचं हिरोचं सूत्र वापरायचं आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. हिरोचं सूत्र वापरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ कशा पद्धतीने करतात लक्षात घ्या. आपला हिरो सूत्र काय लक्षात घ्या वर्गमुळात S गुणिले S मायनस A S मायनस B आणि S मायनस C. समजतंय का. आता S किती उत्तर आलेलं आहे आपला 19 आलेला लक्षात घ्या. म्हणजे वर्गमुळात लक्षात घ्या 19 गुणिले 19 वजा 6 पहिली बाजू A बाजू लक्षात घ्या 19 वजा 15 दुसरी बाजू आणि 19 वजा 17 ही आहे तिसरी बाजू. चला आता सोडवून घ्या. लक्षात घ्या आता सोडवून घेताना वर्गमूळ जसं तसं ठेवा. 19 कंसात 19 मधून 6 गेले किती राहिले हो 13 बरोबर आहे. 13 आणि 6 19 कंसात 13 हे आता हे कंस सोडून घेतलं हे कंस सोडवा. 19 मधून 15 गेले किती राहिले 4 राहिले. 15 आणि 19 आणि 19 मधून 17 गेले किती राहिले 2 राहिले. आता लक्षात घ्या प्रत्येक कंसामध्ये इथं काही चिन्ह दिसत नाही तुम्हाला. काही चिन्ह नाही म्हणजे काय
गुणाकाराचं चिन्ह असं लक्षात घ्या. समजतंय का? चला आता परत सोडून घ्यायला 4 दोन्ही 8, 19 आणि 13चा गुणाकार करायचा. इथे सोडून घ्या आपण साईडला, लक्षात घ्या. पलीकडे सोडून घ्या. इट्स ओके. काय आलं? काय आलं हो? वर्गमुळात 19 गुणिले 13 गुणिले 4 गुणिले 2. चला हे गणित जसं तसं आपण काय केलं, इथं उतरून घेतलं आणि कंस फक्त काढून टाकले. आपण स्लाइडला सोडवू आता. वर्गमुळात किती आलं हो? 13 चौक 52, 52 दोन्ही किती? 104. 13 चौक 52, 52 दोन्ही 104. म्हणजे 19 गुणिले 104 हे काय आलं? ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. परत ह्याला सोडवून घ्या. लक्षात. वर्गमुळात 19 चौक किती? 19 चौक 76 ला 6, 5ला 7, 19 0 0 7 दशा तसं घेतलं. 19 1 19 म्हणजे उत्तर किती आलं? वर्गमुळात 1976 हे तुमचं काय आलं? या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं उत्तर आलं. लक्षात घ्या. समजते? आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर असू शकतात हे पण लक्षात घ्या. आता पर्याय 1 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने देऊ शकते किंवा आता कशा पद्धतीने लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, ह्या 1976 चे अवयव पाहू आपण. लक्षात घ्या 1976 चे अवयव कसे पडतील हो? लक्षात घ्या. 2 गुणिले 92 18 88 16 92 18 1 राहिलं. हा 2 न भागुनाचे अवयव पडा. 92 18 1 राहिलं 17 झाले. हा 82 16 1 राहिलं 82 16. समजतंय का? परत अवयव पडायचे 2 गुणिले 2 अवयव पडायचे जसे तसल्या. परत अवयव पडा 2 न भाग घालायला. परत 2 चौक 8 1 उरलं. 92 18 2 चौक 8 आलं का हो? परत वाटलं तर 2 अवयव पडा. परत ह्याचे ह्या 494 चे परत अवयव पडा. लक्षात घ्या 494 चे परत अवयव पडा. 2 दोन्ही लक्षात घ्या 2 गुणिले 2 दोन्ही 4 2 चौक 2 दोन्ही 4 2 चौक 8 1 उरलं 2 सत्ती 14. लक्षात घ्या काय तर चुकलं. परत 494 अवयव परत एकदा पडू आपण. 2 गुणिले 2 दोन्ही 4 2 चौक 8 1 उरलं 2 सत्ती 14. लक्षात घ्या. म्हणजे इथं वर्गमुळामध्ये काय येईल लक्षात घ्या. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 247. लक्षात घ्या. आता हे जे 2 आहे आपण हे बाहेर लिहू शकतो. समजतंय का? म्हणजे लक्षात घ्या 2 ला काय कर, ह्या वर्गमुळाच्या बाहेर काढा. कारण 2 वेळेस आहे 2. समजतंय का? 3 वेळेस आहे का? नाही 2 वेळेस आहे. म्हणजे 2 वर्गमुळात 2 गुणिले 247. 2 वर्गमुळात 2 गुणिले 47 हे सुद्धा पर्यायामध्ये असू शकतं. किंवा 2 वर्गमुळात 494 हे सुद्धा परीक्षेमध्ये उत्तर असू शकतं. समजतं का? परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी किंवा तुम्हाला एकाच गणितामध्ये वर्गमूळ सुद्धा सोडवता आलं पाहिजे. वर्गमूळ एखादी संख्या वर्गमुळामध्ये असेल त्याचे अवयव पाडून कसं वर्गमुळाच्या बाहेर काढायचं हे सुद्धा प्रत्येक जवानाला काय आलेलं पाहिजे. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. लक्षात घ्या. आता याच पैकी एक पुस्तकातलं उदाहरण पाहूया. हे उदाहरण शिकवत असताना आपली एक लांबी जी आहे, एक बाजू जी आहे, आपण काय घेतलं होतं? चुकीचं घेतलं होतं. त्याच्यामुळे हे उत्तर एवढं लांबत गेलं. पण असं सुद्धा प्रत्येक जवानाला काय उत्तर आलं पाहिजे. समजतंय का? लक्षात घ्या. असं परीक्षेत प्रश्न विचारत असं नाही. परीक्षेत प्रश्न असा सुद्धा विचारला जातो. तुमचं उत्तर हे सुद्धा असू शकतं, तुमचं उत्तर हे सुद्धा असू शकतं, किंवा तुमच्या उत्तरामध्ये A+B असं A आणि B हे दोन्ही उत्तर तुम्हाला दिले जाऊ शकतात, किंवा चौथा पर्याय यापैकी नाही असं सुद्धा असू शकतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येकाला अवयव पाडून वर्गमुळाच्या बाहेर संख्या काढता आली पाहिजे. आता लक्षात घ्या. पुढचं आपण याच प्रकारचं गणित घेऊ. एका त्रिकोणाची बाजू 25 सेंटीमीटर आहे. किती आहे? 25 सेंटीमीटर आहे. दुसरी बाजू जी आहे 30 सेंटीमीटर आहे. तिसरी बाजू जी आहे, दुसरी बाजू किती? 39 आहे. सॉरी 39 आहे. तिसरी बाजू जी आहे 25 39 56. तिसरी बाजू जी आहे ही आहे 56 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचे आहे.
आता पहिला पर्याय दिलेला आहे आपल्या पुढे 420. 420. दुसरा आहे 540. 540. 420 सेंटीमीटर, 540 सेंटीमीटर. तिसरा पर्याय आहे आपल्याकडे 420 चौरस सेंटीमीटर, 420 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि चौथा पर्याय आहे 640. 640 चौरस सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, तुम्हाला असं गणित दिलेलं आहे तेव्हा कशा पद्धतीने त्या गणिताला सोडवायचं लक्षात घ्या. लक्षात घ्या, तुम्हाला असं जेव्हा गणित दिलं जातं जेव्हा तुम्हाला उंची दिली जात नाही, समजतंय का? तुम्हाला पाया आणि उंची दिली असेल तर तुम्ही डायरेक्ट 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकता. पण जर जो तुम्हाला तिन्ही बाजू दिलेली आहेत आणि उंची दिली नाही तर कशा पद्धतीने हा गणित सोडवायचा आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा काय करा, त्रिकोणाची परिमिती काढून घ्या. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. तिन्ही बाजूची बेरीज काय येईल? 25 अधिक 39 अधिक 56. चला करून घ्या बेरीज. हा लक्षात घ्या, बेरीज करून घ्या. हा 9 6 किती? 9 आणि 6 15. 15 आणि 5 हे 20. 20 ला 0, हातच्याला 2. 5 आणि 2 7. 7 आणि 4 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 2 12. हे काय झालं? तुमची 120 काय झाली? परिमिती झाली. आता त्रिकोणाची अर्ध परिमिती काय करायची आपल्याला? अर्ध परिमिती म्हणजे यस काढायचं. लक्षात घ्या. तर त्रिकोणाच्या अर्ध परिमिती सूत्र काय आहे? पूर्ण परिमिती भागिले 2. समजतं का? जे 120 भागिले जर 2 केलं तुम्हाला हे 60 सेंटीमीटर जे आहे काय निघेल? त्रिकोणाची अर्ध परिमिती निघेल. एवढं आलं. आता पुढचं, आता क्षेत्रफळ काढायचं सूत्र. त्रिकोणाचे क्षेत्रफळ लक्षात घ्या, एरिया. समजतंय का? आता हेरोचं सूत्र वापरा. बरोबर वर्गमुळात यस कंसात यस मायनस ए म्हणजे पहिली बाजू, यस मायनस बी दुसरी बाजू, यस मायनस सी जी आहे तिसरी बाजू. आपलं यस किती आहे? 60 सेंटीमीटर आहे. वर्गमुळात 60 कंसात 60 वजा पहिली बाजू किती आहे? 25. 60 वजा 25 दुसरी बाजू, 60 वजा दुसरी बाजू किती आहे? 39. तिसरी बाजू आहे 60 वजा तिसरी बाजू किती आहे? 56. याला सोडून घ्या. लक्षात घ्या, हे सर्व कुठं प्रक्रिया आहे? वर्गमुळात सुरू आहे. वर्गमुळात 60 कंसात 60 मधून 25 गेले किती राहिले? 30 म्हणजे 35 राहिलं. 35 कंसात 60 मधून 39 गेले किती राहिले? 40 आणि 20 म्हणजे 21 आला. लक्षात घ्या. दुसरा 60 मधून 56 गेले 4 राहिले. समजतंय? आता करून घेऊ गुणाकार आपण सर्वांचा. लक्षात घ्या, वर्गमुळात लक्षात घ्या 60 गुणिले 35 गुणिले 21 गुणिले 4 याचं सोडून घ्या. आता वर्गमुळात आता 60 गुणिले 35 अगोदर सोडवा. लक्षात घ्या 6 पंचानं आधी हे दोनचा गुणाकार करून घेऊ. 6 पंचन किती? 30 ला 0 चला 3. 6 पंचन 30 ला 0 चला 3. सायंत्रिक 18. 18 आणि 3 किती? 21 म्हणजे उत्तर किती आलं याचं? 2100 आलं. समजतंय का? म्हणजे 2100 हे दोन गुणाकार करून घेतलं होतं आपण. 2100 गुणिले आता 21 चौक किती हो? 21 चौक 84. 21 चौक 84. चला सोडून घ्यायला. 2100 गुणिले 84 आपला गुणाकार करायचा आहे. फक्त 21 आणि 84 चा गुणाकार करून घ्या. चला गुणाकार करून घ्या. 1/84 आलं इथं जसं तसं. 2 चौक 8 2 8 16 4 असं 4 8 8 16 7 चल 1 6 7 1 1764. समजतंय का? अरे हा किती आलं उत्तर? 1764. ह्या दोघांचा गुणाकार कितीला? 1764 आणि हे 2 शून्य जसं तसे.
म्हणजे किती आलं उत्तर इथं वर्गमुळामध्ये 1,76,400 बरोबर आहे का? हा, आता 1,76,400 लिहिलं आहे. तर लक्षात घ्या हे 1,76,400 कशाचा वर्ग असू शकतो हे बघा बरं. चला लक्षात घ्या. आता सुरुवातीचा आपण काय करू 42 चा वर्ग पाहू. किती येते 42 चा वर्ग? लक्षात घ्या. हा 42 चा वर्ग किती येते बघा. 42 गुणिले 42 बे दोन्ही 4 बे 16 सॉरी हा 42 दोन्ही किती 84 अधिक हे बे दोन्ही 4 बे चौक 8 84 झालं. 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16 4 8 8 16 6 चला 1 7 आणि 1764 आहे का 1764 आहे. लक्षात घ्या उत्तर म्हणजे किती कितीचा वर्ग आहे हो हे म्हणजे हे जर 1,76,400 ला आपण वर्गमुळातून काढलं तर आपल्याला उत्तर किती येलो त्याचा वर्गमुळाचं बाहेर किती येईल 420 चौरस सेंटीमीटर येईल उत्तराचं. समजतंय का? म्हणजे ह्या 1,76,400 चा वर्गमूळ काढला आपण उत्तर किती येलो 420 येईल. पण क्षेत्रफळ हमेशा कशामध्ये असतो स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटीमीटर मध्ये असतं आपल्याला लक्षात घ्या. आता हे 420 उत्तर असेल का हो फक्त इथं काय दिलं 420 सेंटीमीटर दिले म्हणजे हे उत्तर आहे का नाही. आता 540 आले का हो आपलं हे सुद्धा उत्तर नाही. 640 चौरस सेंटीमीटर आहे का उत्तर आपलं नाही. म्हणजे 420 चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 3 आहे. चला पुढचं गणित घेऊया आपण. या प्रकारचं उत्तर आलं तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. गणित एक असा विषय आहे जर तुम्हाला परफेक्ट येत असेल ना तुमचा एकही मार्क चुकणार नाही एकही मार्क तुमचा कटणार नाही लक्षात घ्या. त्याच्यामुळं प्रत्येकाचं गणित चांगलं असलं पाहिजे. समजतंय का? तसंच लक्षात घ्या. आणि बुद्धिमत्ता जी आहे ही गणितावर डिपेंड आहे. ज्याचं गणित चांगलं त्याचा बुद्धिमत्तेचा प्रश्न एकही चुकत नाही. आता आपण पुढच्या टाईपचं एक गणित घेऊ. सायकलच्या चाकाची त्रिज्या एक सायकल आहे आपल्याकडे. हा सायकलचा टायर आहे. हा लक्षात घ्या हे सायकलचं टायर आहे आपलं आता नवीन वाला. ह्या सायकलच्या चाकाची त्रिज्या आहे किती आहे हो 35 सेंटीमीटर आहे. किती दिलेलं आहे 35 सेंटीमीटर आहे. तर चाकाच्या 200 फेऱ्याचा किती मीटर जाईल. चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती मीटर जाईल म्हणजे लक्षात घ्या. समजतंय का? आता लक्षात घ्या सुरुवातीला काय करू आपण चाकाचा परिघ बघू आपण. समजतंय का? 200 फेऱ्या मध्ये किती अंतर जाईल. आता चाकाचा परिघ आपला उत्तर परिघाचं म्हणजे परिघ म्हणजे काय परिमिती लक्षात घ्या. चाकाचा परिघ बरोबर किंवा वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय हो 2πr. चला म्हणजे 2 गुणिले पायची किंमत किती आहे 22/7 आर किती आहे तुमचा 35 आहे का. सोडून घ्या 7 1 7 7 5 35 लक्षात घ्या 5 1 5 5 2 10 म्हणजे 10 गुणिले 22 म्हणजे किती आलं 22 10 220 22 10 220 सेंटीमीटर म्हणलं का मीटर मध्ये बघा कुठे गेलं. हा लक्षात घ्या सेंटीमीटर म्हणलं 35 सेंटीमीटर म्हणजे इथं 220 काय असेल सेंटीमीटर असेल. आता काय म्हणतो लक्षात घ्या एका फेऱ्यामध्ये आता परिघ म्हणजे आला किती हो 220 सेंटीमीटर म्हणजे एका फेऱ्यामध्ये किती अंतर जाईल सायकल 220 सेंटीमीटर जाईल. तर 200 फेऱ्यात किती जाईल म्हणजे 220 गुणिले 200. चला 22 दोन्ही किती 44 लिहिले 22 दोन्ही 44. आता शिल्लक किती राहिले शून्य हे 2 शून्य 1 3 शून्य 1 2 3 44,000 सेंटीमीटर हे काय जाईल सायकल जाईल आहे का उत्तर. आता 44,000 सेंटीमीटरचं लक्षात घ्या तुम्हाला पर्यायामध्ये असं सुद्धा विचारू शकते. हा लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 440 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 4400 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 440 मीटर. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही लक्षात घ्या. आता पर्याय क्रमांक 440 सेंटीमीटर उत्तर आहे का हे किती आहे 44,000 सेंटीमीटर लक्षात घ्या. समजतंय का?
जे हे एक उत्तर नाही. 4440 सेंटीमीटर आहे का, हे सुद्धा नाही. आता 440 मीटर आहे का बघा. आता लक्षात, तुम्हाला अगोदर सांगितलं मी 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर हो, 100 सेंटीमीटर. जर आता ह्या सेंटीमीटरचं तुम्हाला मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, या सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्हाला 100 न काय करावं लागेल, भागावं लागेल. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, म्हणजे 440 किती आलं होता, हे मीटर आलं. म्हणजे किती आलं, 440 मीटर आलं उत्तर. पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं का. अशा प्रकारचं गणित आलं तर कन्फ्युज व्हायचं नाही, डोकं जागेवर ठेवायचा. आता पुढच्या प्रकारचं गणित घेऊया आपण. आज आतापर्यंत जे आपण शिकलो त्रिकोण, चौकोन, सर्वांचं आपल्याला काय, सर्वांची प्रॅक्टिस आज झाली पाहिजे. कारण परत लेक्चर घ्यायचं नाही आपल्या या विषयावरच. लक्ष द्या. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36/√3 आहे, चौरस मीटर आहे. तर त्रिकोणाची परिमिती काढा. लक्षात घ्या. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 36√3. किती आहे क्षेत्रफळ, किती दिलं हो, 36√3 दिलेलं आहे. तर त्रिकोणाची परिमिती काढा. लक्षात, त्रिकोणाची काय काढा, आपला काय काढायचं आहे, परिमिती. परिमिती काढा. एक त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ आपला 36/√3 आहे. तर ह्या त्रिकोणाची परिमिती काढा. लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा काय, त्रिकोण कोणता आहे, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर किती आहे, सूत्र काय आपला, √3/4 गुणिले √3/4 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे a वर्ग. हे सूत्र आहे तुमचं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. लक्ष द्या. आपला क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती दिलेलं आहे क्षेत्रफळ, 36/√3. हे क्षेत्रफळ दिलेलं आहे बरोबर. पुढचं मांडून घ्या, √3/4 गुणिले a². आता लक्षात घ्या काय होत आहे, हे जे 4 आहे ह्या √3च्या भागाकारामध्ये आहे, हे इकडे येऊन काय होईल, गुणाकार होईल. समजतंय का. आणि हे जे वर आहे हे a सोबत गुणाकारात आहे, हे काय झालं, भागाकारात. लक्षात घ्या. म्हणजे 36√3 गुणिले 4 भागिले, हे गुणाकारात आहे, हे भागाकारात आहे. बरोबरच्या पलीकडे गेलं उलट होऊन जाईल. किती होईल इथं, √3 बरोबर a². फक्त इथं इकडे काय शिल्लक राहिलं, a² राहिलं. हे √3 आणि √3 कटून गेलं. 36 चौक किती हो, 36 दूनी 72 दूनी 144, म्हणजे 144 बरोबर आहे a². म्हणजे a लक्षात घ्या. आता दोन्ही साईडच्या वर्गमूळ काढा, कारण फक्त आपला a ची लांबी काढायची आहे, a वर्गाची काढायची आहे का नाही. मग a ची लांबी काढायची असेल तर दोन्ही साईडला काय करावं लागेल, आपला वर्गमुळात 144 बरोबर वर्गमुळात a वर्ग, वर्गमुळात 144 ला ठेवलं, उत्तर किती येईल, 12 येईल. आणि इथं a येऊन जाईल, वर्गमुळात a वर्ग म्हणजे काय, a म्हणजे a ची किंमत किती आली हो, 12 आली. म्हणजे एक बाजू 12 आहे. आता काय म्हणतो प्रश्न, काय आपला परिमिती काढायचा आहे. प्रश्न काय आहे, परिमिती. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात, समभुज, सारख्या बाजू. लक्षात घ्या. आता एक बाजू तर समजली आपला, दुसरी बाजू किती असेल, 12 असेल. तिसरी बाजू किती असेल, 12 असेल. समजतंय का. म्हणजे 12 आणि 12 24 आणि 12 36, म्हणजे परिमिती किती असेल, समभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर असेल. समजतंय का, आहे का पर्यायामध्ये, यस आहे. समजतंय का. चला पुढचं उदाहरण घेऊया आपण. अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला डोक्यानं काढायचं. आता पुढचं एक गणित करू आपण. त्रिकोणावर आहे का, आयतावर आहे. लक्षात घ्या का म्हणतंय, एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटर जास्त आहे. आता एक आयत आहे, एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे. तर त्या आयताचं क्षेत्रफळ 94. लक्षात घ्या. आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 94 आहे का, 96. 96 स्क्वेअर चौरस मीटर आहे. आणि एक बाजू जी आहे आयताची लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे म्हणते. समजा हे आयताची लांबी आहे आणि हे रुंदी आहे. समजा आयताची जर रुंदी आपण 4x मानलं, आयताची रुंदी जर आपण x मानलं तर त्याची लांबी किती आहे हो, x
अधिक 4 म्हणजे रुंदीपेक्षा लांबी किती आहे हो 4 सेंटीमीटर जास्त आहे. समजतंय का? आयताची रुंदी आपण x मानलं, प्रश्न काय आहे, आयताच्या रुंदीपेक्षा लांबी जी आहे ती 4 सेंटीमीटर जास्त आहे. जर आयताची रुंदी x असेल तर लांबी किती असो x अधिक 4 असेल. आता आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा सूत्र वापरू, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय हो लांबी गुणिले रुंदी. लक्षात येत आहे? आता लक्षात घ्या, आपला आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 96 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे का? आहे. आता लक्षात घ्या, आता लांबी काय आहे आपल्याला, लांबी किती आहे x अधिक 4 आहे. चला लिहा मग, x अधिक 4 ही काय आहे तुमची लांबी आहे, बरोबर आहे. रुंदी काय हो, रुंदी फक्त आपण काय ठेवलं x ठेवलं. समजतंय का? आता लक्षात सोडवून घ्यायला 96 बरोबर. लक्षात घ्या, x गुणिले x किती झालं x वर्ग झालं. म्हणजे ह्या x न ह्या कंसला गुणाकार करून घेतला, x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 4 किती आलं हो 4x. समजतंय का? x गुणिले 4 किती आलं 4x. आता लक्षात घ्या काय करायचं आपल्याला, आता हे जे बरोबर आहे लक्षात घ्या, आता हे जे 96 आहे आपण इकडे घेऊन जाऊ. आता इथं अधिक आहे तर इकडे काय होईल वजा होईल, म्हणजे x वर्ग अधिक 4x वजा 96 आलं का हो, हे अधिक इकडे वजा करून घेतलं. आलं का लक्षात घ्या? आता लक्षात घ्या याचे अवयव पडायचे आपल्याला, कशा प्रकारे अवयव पडायचे लक्षात घ्या. आता आपण ह्याला असं लिहू का हो, असं लिहू शकतो का बघा. आता लक्षात घ्या, हे गणित खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला अवघड जाईल, पण अशा प्रकारचं गणित शोधायचा सराव करायचा. लक्षात घ्या, आता तुमच्याकडे 10 रुपये आहेत, मी त्या 10 रुपयाला असं जर म्हणलं या व्यक्तीकडं 15 - 5 रुपये आहेत म्हणलं फरक पडतोय का हो, किंवा या आता समजा या x या व्यक्तीकडं 10 रुपये आहेत, तर मी म्हणलं त्याला या व्यक्तीकडं 15 - 5 रुपये आहेत, काही फरक पडतो का, किंवा या व्यक्तीकडं 5 अधिक 5 रुपये आहेत, काही फरक पडतो का, किंवा या व्यक्तीकडं 5 गुणिले 2 रुपये आहेत, काही फरक पडतो का, नाही पडत. तेच आपला काय करायचं, आता ह्या x अवयव पाडायचे. लक्षात घ्या, आता अवयव कसं पाडायचं, अवयव अशा पद्धतीने पाडायचं की गुणाकार जो आहे तो हा आला पाहिजे. समजतंय का? लक्षात घ्या, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता x वर्ग अधिक, आता ह्या 4x ला लक्षात घ्या, या 4x ला आपण 12 - 8 लिहू शकतो का हो. लक्षात घ्या, अधिक 12x - 8x अधिक 96. लक्षात घ्या, 12x म्हणून 8x गेले किती राहिले हो 4x राहिले. 12 8 काय हो 96. म्हणजे अवयव अशा पद्धतीने पाळलं म्हणजे उत्तर ह्याचं जे बेरीज आणि वजाबाकी आहे हे 12 - 8 गेलं 4 राहिलं. समजतंय का? अशा पद्धतीने केलं. समजतंय? आता ह्याचे अवयव कसे पाडायचे लक्षात घ्या. ह्या दोघांमध्ये कॉमन काय हो, ह्या दोघांमध्ये लक्षात घ्या x कॉमन आहे, जे x कॉमन आहे x बाहेर काढा, x कंसात x अधिक 12. लक्षात घ्या, आता x बाहेर काढलं. लक्षात घ्या, जर x न गुणाकार केलं तर हा हे जे आहे हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. म्हणजे x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 12 12x आलं का हो. आता लक्षात घ्या, वजा वजा, आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय हो, ह्या 96 ला काय 8 न भाग जातो का, जातो. म्हणजे वजा 8 कंसात x अधिक 12 वजा 8 कंसात x अधिक 12 झालं का हो. लक्षात घ्या, आता हे वजा 8 आहे आणि इथं अधिक आहे. समजतंय का तुम्हाला? म्हणजे वजा 8 न जर अधिक 12 सोबत जरी गुणाकार केला, वजा 8 न अधिक 12 सोबत जरी गुणाकार केला तर उत्तर काय येतं हो 96. लक्षात घ्या, फक्त हे वजा जे 8 आहे आपण जशा तसं लिहिलेलं आहे तर हे मधात आहे, इथं आहे. लक्षात घ्या, समजतंय का? आता लक्षात घ्या, दोन समान अवयव पडले का हो, पडले. म्हणजे लक्षात घ्या, x - 8 आणि x अधिक 12 x अधिक 12 x - 8 आणि x अधिक 12 अशा पद्धतीने अवयव पडतात. समजतंय का? आता लक्षात घ्या x ची किंमत काय असेल. आता लक्षात घ्या, आता x - 8 बरोबर 0 आणि x अधिक 12 बरोबर 0. बरोबर आहे का? आता हे मायनस जे 8 आहे, जे -8 आहे पलीकडे जाऊन काय होईल हो
हे मायनस जे 8 आहे पलीकडे जाऊन काय होईल, जे x बरोबर 8 होईल. आता हे जे अधिक 12 आहे ह्या बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होईल, मायनस होईल, म्हणजे x बरोबर -12. आता लक्षात घ्या कोणत्याही आयताचं जे लांबी रुंदी हे मायनस असते का, हो नसते, म्हणजे हे उत्तर चूक आहे. म्हणजे x बरोबर काय असू शकतं, 8 असू शकतं. आहे का उत्तर, लक्षात घ्या. आहे, समजतंय का, x बरोबर काय असू शकतं, 8. आता लक्षात घ्या आपल्या ह्या आयताची लांबी आणि रुंदी काढायची आहे. x बरोबर किती आलं, हो 8 आलं, म्हणजे हे झाली रुंदी. आता लांबी किती आहे रुंदीपेक्षा, 4 न जास्त आहे, म्हणजे 8 अधिक 4 बरोबर 12 आलं का, म्हणजे त्या आयताची लांबी रुंदी किती असेल, हो 8 आणि 12 असेल. समजतंय का. आता पुढच्या प्रकारे कधी सोडू, आशा सर्वांना समजलं असेल. या प्रकारचं समीकरण जे आहेत आपण समीकरण चॅप्टर मध्ये परत एकदा डिटेल या प्रकारे कशा पद्धतीने अवयव पाडायचं हे आपण शिकूया. लक्षात घ्या. आता पुढचा टाईप, एका चौरस आकृती शेताची बाजू, एका चौरस आकृती शेत आहे. शेत कसं आहे, हो चौरस आकृती आहे. चौरसाचं लक्षात घ्या, चौरसामध्ये आपण काय शिकलं, चारी कोण 90 डिग्री, चारी बाजू कशा आहेत चौरसामध्ये समान आहेत. लक्षात घ्या. आता शेताची बाजू 300 मीटर आहे, कोणतीही बाजू एक कशी आहे 300 मीटर आहे. तर 1.25 रुपये प्रति चौरस मीटर दराने 1.25 चौरस मीटर दराने मीटर दराने शेतात सपाट करण्याचा खर्च किती येईल, सपाट करण्याचा खर्च किती येईल. लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा काय करा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, चला चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग, म्हणजे 300 गुणिले 300 किती झालं उत्तर, 3 त्रिक 9, म्हणजे इथं उत्तर किती आलं 9000, सॉरी 90,000 आलं उत्तर. समजतंय का. आता लक्षात घ्या 90,000 उत्तर आलेलं आहे. आता लक्षात घ्या 1.25 स्क्वेअर मीटर आहे. लक्षात घ्या. आणि इथं काय उत्तर काय, हे काय आहे, हो 300, 300 सुद्धा काय आहे मीटर आहे, काय हरकत नाही. लक्षात घ्या. आता काय लक्षात घ्या, आता जर एका मीटरचा भाव जर आपला 1.25 रुपये आहे, लक्षात घ्या, म्हणजे 1.25 मीटर हे शेत सपाट, सॉरी म्हणजे 1 मीटर शेत सपाट करायला, 1 मीटर शेत सपाट करायला किती रुपये खर्च आहे, 1.25 रुपये खर्च आहे. तर 90,000 मीटर, 90,000 चौरस मीटर क्षेत्रफळ सपाट करायला किती रुपये लागतील. आता 90,000 गुणिले काय करा 1.25 करा, चला उत्तर काढा. 1.25 सुरुवातीला काय करा 9 न गुणाकार करून घेऊ आपण. 9 पाचा 45 ला 5 चला 4, 9 दोन्ही 18, 18 आणि 4 22 ला 2 हात चला 2, 9 1 9, 9 2 11. समजलं. आता जे 4 शून्य आहेत जसं तसं लिहा, 1 2 3 4. समजतं का. आता उत्तर किती आलं लक्षात घ्या, उत्तर किती आलं लक्षात घ्या, 1 2 3 शतक, हजार, दशा, लाख, 10 लाख, कोटी. किती आलं उत्तर, जे 1,12,50,000 आलं. आता लक्षात घ्या आपण 1.25 न गुणाकार केलाय आपण. समजतंय का. म्हणजे 2 पॉइंट काय करायचं इकडे घ्या, हे डाव्या संघ काय करायचं 2 पॉइंट अलीकडे द्या, 1 2 म्हणजे पॉइंट इथं द्या, म्हणजे उत्तर किती होईल हो लक्षात घ्या 1,12,500. उत्तर किती येईल, 1,12,500. ह्या पॉइंटची जे शून्य नंतरचे आहेत, पॉइंटच्या नंतर जे शून्य आहे त्याला काही किंमत नसते मित्रांनो. समजतं का. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 1,12,500 रुपये हे या शेताला सपाट करण्यात लागलं. आहे का उत्तर, हे कुठं आहे प्रश्न, बरोबर आहे. समजतंय का. या प्रकारचं उत्तर प्रश्न आले असेल तर तुम्हाला प्रत्येकाला आलं पाहिजे. मेन म्हणजे काय, तुम्हाला सूत्र माहित पाहिजे, फॉर्म्युला जे आहे ना ते माहित पाहिजे आणि तुमचा डोक्याचा वापर केला पाहिजे. आता लक्षात घ्या पुढचं प्रकारचं गणित घेऊया आपण. एका सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे आपल्याला. आता सुषम
षटकोन म्हणजे काय, ज्या षटकोनाची प्रत्येक बाजू सारखी आहे. आता सुषम षटकोन लक्षात घ्या. तर सुरुवातीला आपण काय करा, 6 बाजू काढून घ्या. झाल्या का 6 बाजू, 1 2 3 4 5 आणि हे 6 बाजू क्रमांक 1 2 3 4 हे 5 6 हा झाला सुषम षटकोन. आता सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. तर प्रत्येक बाजूची लांबी जी आहे, प्रत्येक बाजूची लांबी किती आहे हो, 7 सेंटीमीटर दिलेली आहे. समजतंय का. आता लक्षात घ्या आणि ह्या प्रश्नासोबतच आणखी एक उत्तर दिलेलं प्रश्नामध्ये दिलं आपला √3 ची जी किंमत आहे 1.732 हे वापरायची आहे. असं काय या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे आपल्याला. आता लक्षात घ्या, आपला माहित आहे सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर 3/√2 लक्षात घ्या 3/√3/2 गुणिले a चा वर्ग. हे काय झालं, षटकोनाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र झालं. आता 3 गुणिले √3 ची किंमत आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या प्रश्नातच दिलेली आहे. वापरा मग 1.732 आहे का हो, छेद ह्या √3 ची किंमत लिहिली आपण, छेद 2 गुणिले बाजू किती दिली आपल्याला 7 7 गुणिले 7 चला करा गुणाकार, तेवढं उत्तर येईल तुमचं. लक्षात घ्या, गुणाकार करा चला. 7 3 2 6 3 3 9 3 7 21 ला 1 चला 2 3 1 3 आणि 2 5 3 पॉईंट सोडून द्या चिन्ह म्हणजे 5. लक्षात घ्या, हे गुणाकार जे आहे 1.732 आहे. हे जे पॉइंट नंतर जे अंक आहेत, किती आहेत अंक पॉइंट नंतर 3 आहेत. म्हणजे गुणाकारामध्ये बाया साईड म्हणजे डावीकडून इकडे 3 अंक घ्यायचे, 1 2 3 आणि इथं पॉइंट द्यायचा. छेद 2 गुणिले 7 7 49. चला गुणाकार सोडून घ्या किती ते बघा. तर हेच काय असेल तुमचं मित्र उत्तर असेल. चला गुणाकार सोडून घेऊ आपण परत. लक्षात घ्या की त्याला 5.196 गुणिले 49/2. चला गुणाकार करत बसा. आता एवढा वेळ नाही आपल्याकडे गुणाकार करायला, 1 घंटा घालायला. चला हे काय असेल तुमचं उत्तर असेल. हा आता पुढचं गणित घेऊया आपण. लक्षात घ्या, सुषम अष्टकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि प्रत्येक बाजूची लांबी जे 8 सेंटीमीटर दिलेली आहे. लक्षात घ्या, सुषम अष्टकोन आपण अगोदर काढून घ्या. हो काय, हे एक बाजू 1 2 3 4 5 6 7 8. हा लक्षात घ्या, सुषम अष्टकोन म्हणजे काय, 8ही बाजू त्याच्या समान आहेत आणि 8ही कोन याचे समान आहेत. त्याला काय म्हणतो आपण, सुषम अष्टकोन म्हणतो. तर सुषम अष्टकोनाची बाजू एक बाजू किती दिली आहे, 8 सेंटीमीटर दिले. लक्षात घ्या, एवढं समजतंय का. आता लक्षात घ्या, तसंच प्रश्नामध्ये √2 ची जी किंमत आहे, √2 ची किंमत किती दिली आहे, 1.414 ही किंमत काय प्रश्नामध्ये दिलेली आहे. आता ह्या सुषम अष्टकोनाचं काय करायचं, आपला क्षेत्रफळ काढायचे आहे. आता सुषम अष्टकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात 1 अधिक √2 कंस बंद आणि बाजूचा म्हणजे गुणिले बाजूचा वर्ग. लक्षात घ्या, 2 कंसात 2 दशांश लिहा, 1 अधिक √2 ची किंमत काय आहे आपल्याला दिली आहे 1.414 ही √2 ची किंमत दिलेली आहे गुणिले. आता बाजू किती आहे आपली 8 आहे म्हणजे 8 चा वर्ग. आता 2 कंसात 1 अधिक 1.414 म्हणजे उत्तर किती 2 गुणिले. लक्षात घ्या किती आलो हो, ह्या दोघांची बेरीज करा, 2.414 गुणिले 8 8 64. समजतंय का. आता हे गुणाकाराचं चिन्हात आहे. लक्षात घ्या, 64 गुणिले 2 किती झालं, 64 गुणिले 2
128 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला गुणिले 2.414 हे काय असेल तुमचं ह्या सुषम अष्टकोनाचं क्षेत्रफळ असेल. आता चौरस सेंटीमीटर काय येईल तुमचं उत्तर येईल. आता ह्याचा गुणाकार करत बसायचं का हो? ठीक आहे, तुमच्यासाठी आपण गुणाकार करून घेऊया. म्हणजे 2.414 तुम्ही सुद्धा गुणाकार करा गुणिले 128 चला करा गुणाकार. सुरुवातीला 8 गुणाकार करा. 8 चौक 32 ला 2 8ला 3 8 1 8 आणि 3 11 ला 1 8ला 1 8 चौक 32 आणि 33 ला 3 8ला 3 परत 8 दोन्ही 16 आणि 3 किती 19 अधिक. आता 2 गुणाकार करा. 2 चौक 8 2 1 2 2 चौक 8 2 1 2 समजतंय. परत आता 1 न गुणाकार करा. परत 1 4 4 1 2 1 1 1 1 4 4 1 2 2 समजतंय. आता इथे सोडून घ्या. 2 8 आणि 1 9 4 आणि 2 6 आणि 3 9 8 आणि 1 9 9 18ला 8 8ला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 4 आणि 4 8 8ला 1 म्हणजे उत्तर किती येते हो लक्षात घ्या. 2 8 आणि 1 9 3 4 9 6 आणि 3 9 ओके 9 9 8ला 8 8ला 1 1 आणि 2 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 2 6 सॉरी 4 आणि 2 6 आणि 2 8ला 8 8ला 1 म्हणजे 388.992 स्क्वेअर सेंटीमीटर हे काय झालं उत्तर आलं. लक्षात येते का तुमच्या. आता ठीक आहे पुढचं गणित सोडूया आपण. लक्षात घ्या. एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे. एका बाजू 14 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या. एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर त्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. लक्षात घ्या. आपल्या समोर एक चौरस आहे या पद्धतीचा ज्याची प्रत्येक बाजू आहे 14 सेंटीमीटर. आपण अभ्यास करताना शिकलेला आहे. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सारख्या असतात. तसेच चौरसाचे जे कर्ण आहेत एकमेकाला काटकोनात विभागतात. तसेच चौकोनाचे कोन सुद्धा 90 अंशाचे असतात. आता प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे आणि चौरसामध्ये असं एक वर्तुळ आहे. ह्या वर्तुळ जे आहे ह्या चारही बाजूला काय करते हो या पद्धतीनं असं स्पर्श करते. समजतंय का. आता लक्षात घ्या वर्तुळ म्हणजे या वर्तुळाचा जे केंद्रबिंदू आहे इथून वर्तुळ काढला असता हे जे वर्तुळ आहे या चौरसाच्या चारही बाजूला काय करतं स्पर्श करतं. लक्षात घ्या. म्हणजे वर्तुळ आता लक्षात घ्या म्हणजे ह्या केंद्रबिंदू मधून या स्पर्श करणाऱ्या या केंद्रबिंदूमधून स्पर्श जिथं वर्तुळ करतंय त्या बिंदूला ह्या बिंदूमधलं अंतर किती असेल हो. ह्या बिंदूमधलं अंतर किती असेल लक्षात घ्या. हे पूर्ण अंतर जर 14 सेंटीमीटर म्हणजे हे बिंदू तो हे बिंदू अंतर 14 सेंटीमीटर असेल. कारण बाजू कशा आहे हो इथं जर 14 सेंटीमीटर असेल तर इथे सुद्धा 14 सेंटीमीटर असेल इथे सुद्धा 14 सेंटीमीटर असेल. म्हणजे लक्षात घ्या जर चौरसाचं एक बाजू 14 सेंटीमीटर असेल आणि बिंदू जे आहेत वर्तुळाचे दोन्ही बिंदू चौरसाच्या दोन्ही बाजूला जोडतात म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती झाली हो 7 सेंटीमीटर. लक्षात घ्या. आता आपला क्षेत्रफळ कशाचं काढायचं आहे हे जे रेखांकित जागा आहे का ह्या जागेचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं. लक्षात घ्या. समजतं एवढं. आता लक्षात घ्या सुरुवातीला आपण काय करू रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर अगोदर काय करा चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चला बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा आधी ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं नंतर वर्तुळाचं काढा वजा करा म्हणजे तुम्हाला हे बाजू निघून जातील. वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. समजतंय. आता लक्षात सोडून गेला
चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. म्हणजे 14 एक बाजू आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाची एक बाजू किती आहे? त्रिज्या किती आहे? r दिलेली आहे. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? पाय r स्क्वेअर. 14चा वर्ग किती होतं? 14 गुणिले 14 196 वजा पायची किंमत काय आहे? 22/7. आता त्रिज्या किती आहे? वर्तुळाची 7 आहे, म्हणजे 7 गुणिले 7. हे 7 कटलं, हे 7 कटलं, लक्षात घ्या. आता आता 196 वजा 22 गुणिले 7 किती होतं? 52/57. 154 154 करावं जावं किती ते बघा. चला, 6 मधून 4 गेले, 2 राहिला, 9 मधून 5 गेले, 4 राहिले, 1 मधून 1 गेलं, 1 मधून 1 गेलं, 0 राहिलं. म्हणजे हा जे रेखांकित भाग आहे त्याचं क्षेत्रफळ किती येईल? 42 चौरस मीटर आहे का सेंटीमीटर? बघा चला, 42 चौरस सेंटीमीटर. समजते का? आता लक्षात घ्या. अशाच प्रकारचे आणखी 2 उदाहरणं आहेत, ते तुम्ही सोडवून घ्या. तुम्हाला समजलं असेल प्रत्येकाला अशा आशा आहे. आता लक्षात घ्या. आपण हे लेक्चर इथेच थांबूया. धन्यवाद सर्वांना. लेक्चर जर तुम्हाला प्रॉपर गणिताचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त गणितावर प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून तुमचा एकही